श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळी दरवर्षी नवीन चैतन्य घेऊन येते. नवीन कपडे, फराळाचे पदार्थ, पाहुण्यांची रेलचेल, घरामध्ये स्त्रीवर्ग जो असतो तो किचनमध्ये फराळाचे पदार्थ बनवण्यात आणि अंगण सजवण्यामध्ये मग्न असतो. कारण दिवाळीच्या आधी घर साफ करावे लागते. अशी मान्यता आहे की देवी लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये प्रवेश करते. जे घर सुंदर आणि स्वच्छ आणि शांत असेल तेथेच देवी लक्ष्मी नांदते. त्यामुळे तुटलेल्या वस्तू, अस्वच्छता, घरामध्ये कलह असलेल्या घरात ती कधीही थांबत नाही. घर स्वच्छ ठेवल्याने घरामध्ये देवी लक्ष्मी प्रवेश करतेच, सोबत गजानन, गणपती आणि गणपतीच्या 2 धर्मपत्नी रिद्धी सिद्धीसुद्धा प्रवेश करतात. तर मग साफसफाई करत असताना कोणत्या वस्तू घराबाहेर काढायच्या आहेत? कारण या वस्तू घराबाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या वस्तू देवी लक्ष्मीलाही आवडत नाही. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या बाहेर फेकायच्या आहेत, कुठल्या वस्तू घरात ठेवायच्या, कुठल्या बाहेर फेकायच्या, याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. दिवाळीच्या आधी प्रत्येक घरामध्ये साफसफाई सुरू असते. घरामधील प्रत्येक कोपरा ना कोपरा साफ केला जातो. कारण दिवाळीचा हा जो सण आहे तो वर्षातील सर्वात मोठा सण असतो. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या लोकांना दिवाळी सण हा आवडतो. सगळेजण दिवाळीची वाट बघत असतात. तसं तर रोज आपण आपल्या घराची साफसफाई करतच असतो, पण दिवाळी येण्याच्या अगोदर आपण आपल्या घरातील कोपरा न कोपरा स्वच्छ केला पाहिजे. असं म्हणतात ना, जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे. कारण दिवाळी सण हा सकारात्मकता आणि वैभवाचं प्रतीक आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी लोक आपल्या घराची साफसफाई करतात. मात्र साफसफाई करताना काही जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्या सांभाळून ठेवल्या जातात. पण असं करणं अत्यंत चुकीचं आहे. कारण काही वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. अशा वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मीसह सुख समृद्धी नांदत नाही. त्यामुळे साफसफाई करण्याचे योग्य नियोजन करत असताना नकारात्मकता निर्माण करणाऱ्या वस्तू त्वरित आपल्याला घरामधून बाहेर काढायच्या आहे. तर सुरुवात आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करायची. आपल्या घराचा सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो तो म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. त्यामुळे आपल्या घराचे जो मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित असणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा व्यवस्थित नसेल तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे दरवाजा तुटलेला असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा किंवा बदलून नवीन लावावा. कारण महालक्ष्मीचा प्रवेश आहे हा लक्ष्मीपूजन करत असताना मुख्य प्रवेशद्वारातून होत असतो. म्हणजेच आपले मुख्य प्रवेशद्वार हे तुटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर अशा घरामध्ये ती प्रवेश करत नाही. बऱ्याच घरांमध्ये असं असतं की दारांमधून आवाज येत असतो, तर ते देखील दुरुस्त करून घ्यायचं. कारण असा आवाज येणे हे देखील नकारात्मकतेचे प्रतीक मानलं जातं. बघा, मुख्य प्रवेशद्वारामधून नाही तर तुम्ही समोर जर सेफ्टी डोअर लावला असेल तर त्यामधून देखील बऱ्याचदा दार उघडताना बंद करताना आवाज येत असतो. असे आवाज करणारी दारं असतील किंवा तुमच्या घरातील फर्निचर असेल ते देखील तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे. आणि दिवाळीपूर्वी तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. बघा, दार जर तुटले फुटलेले असेल तर ते तुम्हाला दिवाळी आधी ताबडतोब फेकून द्यायचं आहे आणि नवीन दार तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर तुम्ही ही गोष्ट करणारच, पण जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी देखील तुम्ही तुमच्या घरमालकांना विनंती करून सांगा की तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या आधी आम्हाला ह्या दरवाजा बदलून द्या म्हणून. तसेच मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्याच्यासोबत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरचा जो उंबरठा आहे तो देखील व्यवस्थित असणं आवश्यक आहे. उंबरठा जर घराला असेल तर तो कोणत्याही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही.
उंबरठ्यातून देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते, त्यामुळे प्रत्येक घराला उंबरठा हा असायलाच हवा. तर जर कोणत्या घराला उंबरठा नसेल तर उंबरठा जरूर बसवून घ्या. जर फरशीचा उंबरठा असेल तरीही चालेल, पण पहा, दार पूर्ण लाकडाचं आणि खाली फरशी उंबरठा बसवलेला असेल तर ती चौकट पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उंबरठा दिवाळीपूर्वी लाकडाचा बसवा, आणि जर शक्य नसेल तर फरशीचा उंबरठा असेल तरीही चालेल. बरेच जणांच्या घरामध्ये फरशीचा उंबरठा देखील तुटलेला असतो, त्याला चिरा गेलेल्या असतात, भंग पावलेला असतो. तर असा उंबरठा देखील मुख्य प्रवेशद्वारावरती असेल तर तो देखील तुम्हाला ताबडतोब बदलायचा आहे. लाकडाचा उंबरठा शक्य नसला तरी किमान एक फरशीचा तुकडा तरी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उंबरठा स्वरूपात लावायचा आहे. आणि हे दिवाळीच्या 5ही दिवसामध्ये आपल्या घरासमोरील मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते आपल्याला रोजच्या रोज स्वच्छ करायचं आहे. तसेच बघा, घराच्या मुख्य प्रवेशद्वारानंतर आपण वळूया ते म्हणजे आपल्या देवघराकडे. हे आपल्या घरातील अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये इथूनच संचारत असते. त्यामुळे देवाची घराची साफसफाई करत असताना काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं नाही. जसं की देवघरामध्ये आपण जे वस्त्र अंतरतो तर ते फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. दिवाळीमध्ये आपण स्वतःसाठी कपडे घेतो, घरासाठी लागणारं किंवा घराच्या सजावटीसाठी जे काही सामान लागतं ते किंवा अनेक वस्तू लागतात त्या वस्तूंची खरेदी करतो. मग आपल्या देवाऱ्यातील देवांकडे दुर्लक्ष नको व्हायला, यासाठी सर्व देवदेवता जे आहेत किंवा जे जुने खराब झालेले अलंकार आहेत देवतांचे किंवा जे वस्त्र असतील ते तुम्हाला ताबडतोब फेकून द्यायचे आहेत. शिवाय तुमच्या देवघरात जर देवांच्या तुटलेल्या फुटलेल्या भंग पावलेल्या मूर्ती असतील तर अशा मूर्ती देखील तुम्हाला विधिवत विसर्जन करायचं आहे. मूर्तीसोबत बऱ्याचदा घरामध्ये तुटलेले फुटलेले महालक्ष्मीचे किंवा एखाद्या देवदेवतांच्या फोटोंच्या फ्रेम देखील असतात. तुमची कितीही श्रद्धा असली तरी तुटलेल्या फुटलेल्या देवदेवतांचे जे फ्रेम्स असतात त्याच्यामधून नकारात्मकता पसरते आणि यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद तर मिळतच नाहीत, पण तुम्हाला त्यांचे दोष लागतात. त्यामुळे ह्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला ताबडतोब फेकून द्यायच्या आहेत. आणि देवांना देखील दिवाळीमध्ये नवीन वस्त्र, नवीन अलंकार खरेदी करून आणायचे आहेत. दिवाळी हा सण दिव्यांचा असतो, त्यामुळे जर देवघरामध्ये तुम्ही असा दिवा ठेवला आहे जो खूप खराब झालेला आहे, तुटलेला आहे, फुटलेला आहे, तर असा दिवा देखील तुम्हाला दिवाळीपूर्वी ताबडतोब आपल्या देवघरातून काढून टाकायचा आहे आणि देवघरासाठी दिव्याची नवीन खरेदी करायची आहे. असं म्हणतात तुमच्या घरामध्ये आधीपासूनच मातीच्या पणत्या असतील तरी देखील त्या वापरलेल्या असतात आणि दिवेमध्ये तुम्ही कितीही कॅन्डल्स लावा तरी देखील जोपर्यंत मातीचा दिवा तुमच्या घरामध्ये लागत नाही तोपर्यंत देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. असं नाही की हे जुने दिवे तुम्ही फेकून द्यायचे आहेत, ते स्वच्छ धुवून तुम्ही पुन्हा वापरू शकता. जर ते सुस्थितीत म्हणजे जरी चांगले असतील तर ते दिवे तुम्ही घरी कलर करून पुन्हा वापरू शकता. परंतु जुने दिवे खराब झालेले असतील, अतिशय काळे झालेले असतील तर असे दिवे देखील तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाहीत, ते देखील तुम्हाला ताबडतोब बदलायचे आहेत. आता त्यानंतर आपण वळूयात आपल्या घराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि तो म्हणजे आपले स्वयंपाकघर. स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णेचा वास असतो, म्हणजे स्वयंपाकघरामध्ये देवी अन्नपूर्णेचं अस्तित्व असतं. स्वयंपाकघराची साफसफाई ही देखील दिवाळीमध्ये व्हायला हवी. जशी आपण पितृपक्षामध्ये घराची साफसफाई केलेली आहे, स्वयंपाकघराची साफसफाई केलेली आहे, भांडी वगैरे स्वच्छ धुवून पुसून घासून घेतलेली आहेत, तरी देखील दिवाळीपूर्वी देखील तुम्हाला थोडीफार स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण धूळ जी आहे ती रोजच येत असते आणि रोज येणारी ही जी धूळ आहे आपल्याला स्वच्छ केलेल्या स्वयंपाकघरामध्ये जी भांडी आहेत त्या भांड्यांवरती बसते. त्यामुळे घरातील प्रत्येक भांडं जे आहे ते स्वच्छ व्हायला हवं. जर तुम्ही काही स्वच्छता राहिली असेल तुमची करायची तर तुम्ही आता दिवाळीपूर्वी पूर्णपणे ती स्वच्छता करून घ्यायची आहे. यामागे काही डबे असतील किंवा एखाद्या ठिकाणची तुमची स्वच्छता राहून गेलेली असेल तर ती देखील तुम्हाला करून घ्यायची आहे. पण स्वच्छता करत असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही. स्वयंपाक
खोलीमध्ये देखील अशा बऱ्याच गोष्टी असतात, त्या पडलेल्या असतात किंवा त्या आपल्याला कितीही प्रिय असल्या तरी त्या देखील आपल्याला ताबडतोब काढायच्या आहेत. बघा, आपल्या बायकांचं हीच सवय असते की त्या वस्तू तुटलेल्या असतात, चिरलेल्या असतात, परंतु त्या आपल्याला प्रिय असतात म्हणून त्या आपण ठेवलेल्या असतात. पण त्या अजिबात असं करायचं नाही, त्या आपल्याला ताबडतोब काढायच्या आहेत. कारण अशा गोष्टी स्वयंपाकघरामध्ये ठेवणं म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचा अपमान करण्यासारखं आहे. बघा, स्वयंपाक खोलीचंही साफसफाई करत असताना बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी दिसतात ज्या फुटलेल्या तुटलेल्या असतात, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. असं करायचं नाही. तुटलेले फुटलेले कप असतील, मग ते देखील आपल्याला फेकून द्यायचे आहेत ताबडतोब. त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आता ह्या वस्तूंसोबत घरामध्ये काही अशा स्टीलच्या वस्तू असतात किंवा भांडी असतात जी खूप खराब झालेली असतात, पण बऱ्याचदा त्या भांड्यांमध्ये आपला एवढा जीव अडकलेला असतो किंवा गुरफटलेला असतो, तर कितीतरी वर्षापासून स्वयंपाक खोलीमध्ये ती भांडी आपल्याजवळ असतात, पडलेली असतात, तरी देखील आपण ती बदलत नाही किंवा काढून टाकत नाहीत. पण ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. बघा, ही भांडी तुमच्या लग्नातली असतील तरी देखील चिरा पडलेली खराब झालेली भांडी ही घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. त्यामुळे ही चूक तुम्हाला अजिबात करायची नाही. तुटलेली फुटलेली भांडी असतील तर तुम्ही ताबडतोब घराच्या बाहेर काढायचे आहेत. पण जी भांडी खूप जुनी आहेत पण अजूनही सुस्थितीमध्ये आहेत, वापरण्यायोग्य आहेत, तर तुम्ही ती तशीच ठेवू शकता, हरकत नाही. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील एक अतिशय महत्त्वाची वस्तू, पण बऱ्याचदा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, ती देखील आपल्याला ताबडतोब टाकून द्यायची आहे. ती वस्तू कोणती आहे तर पहा, आपल्या किचनमध्ये साफसफाई करतो किंवा भांडी घासतो, त्या भांडी घासायची जी घासणी असते, मग ती तारेची असो किंवा स्क्रबर असो, तर ती खराब झालेली असते, पण त्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. ती घासणी आपण गॅस ओटा क्लीन करण्यासाठी म्हणा किंवा भांडी घासण्यासाठी वापर करतो. ती कितीही चांगली असली तरी तुम्ही नवीनच वापरायला काढायची आहे. दिवाळीच्या पूर्वी ती बदलायची आहे आणि ती खराब झालेली असेल तरी देखील बदलायची. याचं कारण एक आहे, ते मी तुम्हाला सांगते की बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज होत असतं आणि नॉनव्हेज तयार केल्यानंतर गॅस ओट्यावरती जर काही सांडलेलं असेल तर याच घासणीनं पण दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस फराळ करत असतो, देवी लक्ष्मीसाठी नैवेद्य तयार करत असतो. अशा वेळी याच घासणीने स्वच्छ केलेल्या भांड्यांमध्येच आपण जे फराळाचे पदार्थ आहेत ते बनवत असतो, तर त्यामुळे शुद्धता राहत नाही. म्हणून आपल्याला ही घासणी ताबडतोब बदलायची आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये असे काही वस्तू असतात किंवा अप्लायन्स असतात जे आपण वापरत असतो, आपल्याला त्याचा वापर देखील होत असतो, पण ते बऱ्याच दिवसापासून त्या खराब झालेल्या असतात आणि बंद पडलेल्या असतात, तरी देखील तुम्ही त्या फेकून दिलेल्या नाहीत, पण तुम्ही त्या दुरुस्त करून आणू शकता. मग तो मिक्सर असो किंवा कोणतं एखादं भांडं असो मिक्सरचं, ते खराब झालेलं असेल तर तुम्ही बदलून आणायचं आहे किंवा मिक्सर व्यवस्थित करून आणायचा आहे. तो चालत नसेल तर तो बदलून आणायचा आहे. परंतु हे जे इलेक्ट्रिक सामान आहे हे बंद पडलेलं असेल तर ते तुम्हाला ताबडतोब घराबाहेर फेकून द्यायचं आहे. याशिवाय घरामध्ये बंद पडलेली उपकरणं नसावी, ज्यामध्ये बंद पडलेले घड्याळ, तसेच आपण ज्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो की घड्याळ बंद पडलं की आपण त्याकडे पाहत नाही, पण हे वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत घातक आहे. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते आणि सतत घरामध्ये भांडणं, वाद विवाद, कलह निर्माण होतात. यामुळे बंद पडलेले घड्याळ जे आहे ते तुम्ही दुरुस्त करा किंवा दुरुस्त होत नसेल तर ते तुम्ही फेकून द्या. शिवाय घराची साफसफाई करताना अशा काही तुम्हाला वस्तू सापडतात ज्याचा उगाच आपण ठेवलेला असतात, त्याचा काही उपयोग नसतो, त्या देखील नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये पसरवतात. अशी नकारात्मक ऊर्जा ज्या घरामध्ये असते तेथे देवी लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. आधी तुम्ही व्यवस्थित नियोजन करून एक एक कोपरा न कोपरा स्वच्छ करा. मग काही गोष्टी तुम्हाला अनावश्यक वाटतात, त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामध्ये मग कुलूप असतं जे खराब झालेलं असतं किंवा त्याचा वापरही करता येत नाही किंवा त्याची चावी हरवलेली असते, अशी कुलूप देखील घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. ते देखील कुलूप तुम्हाला दिवाळीपूर्वी बाहेर काढायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू जी आपल्याला दिवाळीपूर्वी घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ती म्हणजे घरातील पायपुसणी. पायपुसणी जी आहे ती आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा
सोबत घरातील प्रत्येक रूममध्ये आपण टाकतो. ती मुख्य प्रवेशद्वारासमोरची पायपुसणी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे. स्वच्छ असावीत. तरी देखील ती जुनी असतील पण व्यवस्थित असतील तर ती तुम्ही वापरू शकता, परंतु फाटलेली वगैरे असेल तर नक्की तुम्ही ती बदलायची आहे. जुने खराब झालेले पडदे, बेडशीट, उशींचे कवर, त्याच्यानंतर जी जुनी कपडे आहेत ती देखील तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहेत. ती तुम्ही कोणत्या तरी गरजू व्यक्तींना दान करू शकता, परंतु जर दान करायचे असेल तर ती अगोदर मिठाच्या पाण्यातून धुवून काढा, व्यवस्थित सुकवा आणि नंतरच दान करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चप्पल स्टँडवरती जुने फाटलेले तुटलेले जे चप्पल्स ठेवलेले असतात ते देखील तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकायचे आहेत. तर बघ, या सगळ्या ज्या लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण घरातून बाहेर काढल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल. माता लक्ष्मी नेहमी तुमच्या घरामध्ये वास करेल, तसेच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील. माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील. चला तर मग येणारी दिवाळी तुम्हाला सुख समृद्धी आणि धनसंपत्ती घेऊन येऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.